मनापासून स्वीकारलेलं होतं आणि भगवंतानी सुद्धा द्रौपदीला मनापासून स्वीकारलेलं होतं। सुभद्रेपेक्षा जास्त प्रेम भगवान द्रौपदीवर करत होते। मानलेली बहीण होती पण प्रेम द्रौपदीवर जास्त होतं। कारण एवढंच होतं, सुभद्रेला राग यायचा, सारखं काय द्रौपदी द्रौपदी, मी सख्खी आहे, ती मानलेली आहे, सुभद्रेला वाटायचं। आणि एके दिवशी भगवान तर नाटक करण्यात पटाईतच आहेत, नाटक केलं, आले बोट धरून, लागलंय, रक्ताची धार लागलेली, बोटाला लागलंय, जखम झाली, सुभद्रे अगं काहीतरी बांध, आता राजमहालात चिंध्या कुठं सापडतात का हो चिंध्या? ते का आपलं घर आहे कुठेही चिंध्या सापडायला नाही, राजमहालात काही चिंध्या सापडेना, सुभद्रेला काही कळेना, इकडं तिकडं फिरायला लागली। तेवढ्यात द्रौपदी आली, भगवान म्हणायला लागले, द्रौपदी कृष्णे सखे अगं लागलंय म्हटल्याबरोबर द्रौपदीनं भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण। चिंधी बांधीते द्रौपदी, 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 चिंधी बांधीते द्रौपदी। हरीचा गोताना, हरीचा गोताना, भरजरी शालू फाडून नवा, चिंधी बांधीते द्रौपदी, चिंधी बांधीते द्रौपदी, चिंधी बांधीते द्रौपदी, चिंधी बांधीते द्रौपदी, चिंधी भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण। सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लवकर देई। सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडून का देऊ चिंधी तुम्हास मी। सुभद्रा बोलायला लागली, माझ्याकडे चिंधीच नाहीये, शालून पैठणी आहे, मला चिंधी देता येत नाही। द्रौपदीनं ते पाहिलं, द्रौपदी बोलली, हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी फाडून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी गुण। द्रौपदी म्हणते, विश्वाचा जनित आहे, त्याच्याकडे कशाची कमतरता आहे, मी त्याची कोण आहे, मानलेली बहीण आहे, त्याला जर गरज पडली तर माझ्या काळजाची चिंधी मी काढून देईन। द्रौपदीनं भरजरी पितांबर फाडला आणि भगवंताच्या बोटाला बांधायला लागली। भगवंतानी सांगितलं, या चिंधीला मी कधी विसरणार नाही द्रौपदी, जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा मी तुझ्या पाठीराखा म्हणून तुझ्या बरोबर असेल। म्हणून म्हटलं, रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण। कोणी बहीण म्हणून रक्ताच्या नात्याची असेल तिथं उपयोग नसतो, अंतरात प्रेम असलं पाहिजे। पटली पाहिजे अंतरीची खुण, धन्य तोची भाऊ धन्यची, धन्य ती बहीण, प्रीतीची करी ती जगी लाभाविण। लाभाविण जे प्रेम करतात ते खरे भाऊ बहीण असतात। म्हणून द्रौपदीचं भगवंतावर नितांत प्रेम होतं, नितांत प्रेम, आणि भगवंताचं सुद्धा द्रौपदीवर नितांत प्रेम होतं। महाराजांना बसायला जाणार, अश्वत्थामेला मारायची, पण इथं सगळेच म्हणतायत मारू नका, एकटा भीम म्हणतोय मारा, म्हणून काय करावं त्याला कळेना। मग भगवंताला विचारलं, तेव्हा मी काय करू?
तेव्हा भगवंतांनी सांगितलं, ब्रह्मबंधुर्न हंतव्यम आतताई वदार्हणः. नियम असा आहे शास्त्राचा, ब्राह्मणाला मारू नये आणि आततायाला सोडू नये. आतताई कोण असतो? अग्निदो गरदश्चैव शस्त्रपाणिर्धनापहा क्षेत्रदारापहारी च षडैते आततायिनः. एखाद्याला जाळून मारणारा आतताई असतो, एखाद्याला विष देणारा आतताई असतो, निशस्त्रावर हल्ला करणारा आतताई असतो, सगळं धन अपहरण करून नेणारा आतताई असतो, एखाद्याची संपूर्ण जमीन हडप करणारा आतताई असतो, एखाद्याची पत्नी हडप करणारा आतताई असतो. याला सोडू नये असं शास्त्र सांगतं. मग अर्जुन म्हणाला, म्हणजे देवा मला कळत नाही, ब्राह्मणाला मारू नये असंही तुम्ही म्हणताय, आतताईला सोडू नये असंही तुम्ही म्हणताय. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना, ब्राह्मणाचा अपमान सुद्धा ब्राह्मणाचा वध असतो, म्हणून अश्वत्थाम्याचा अनादर करून याला पाठवून दे. अर्जुनानं अश्वत्थाम्याच्या केसाचे 5 पाठ काढले, त्याची अर्धी मिशी काढली, अपमानित करून त्याला पाठवून दिलं. आणि अश्वत्थामा तिथून निघाला. ज्यांनी आपल्याला प्राणदान दिलं त्यांच्यावर तरी उपकार करावेत असं अश्वत्थाम्याला वाटलं नाही. अश्वत्थाम्यानं 5 ब्रह्मास्त्र ही पांडवांवर सोडली आणि 1 ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्यानं उत्तरेच्या गर्भावर सोडलं, ज्याच्यामध्ये परीक्षित राजा वाढत होता. पांडवांवर आलेली 5 ब्रह्मास्त्र भगवंतांनी सुदर्शन चक्रामध्ये आवरून घेतली आणि त्यानंतर उत्तरेच्या गर्भाच्या दाह व्हायला लागला, आग व्हायला लागली गर्भाची. उत्तरा धावत धावत गेली, भगवंताला नमस्कार केला आणि सांगितलं, देवा पाहि पाहि महायोगी देव देव जगतपते नान्यम त्वद भयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. देवा माझा मृत्यू समोर उभा आहे, माझ्या गर्भाचा दाह होतोय, माझी रक्षा करा देवा. भगवंतांनी सांगितलं, उत्तरा अगं विधवास अभिमन्यू गेला, गर्भात बाळ होतं म्हणून जिवंत राहिलीस, मेलीस तर काय फरक पडतो, मुद्दा म्हणायला लागले भगवान. उत्तरेनं सांगितलं, मला मरायची भीती वाटत नाही देवा, अजिबात नाही, पण माझ्या गर्भाचं संरक्षण व्हावं हे आई म्हणून निश्चितच मला वाटतं. तिनं सांगितलं, भगवंता माझ्या गर्भाची रक्षा करा. भगवान बोलायला लागले, प्रत्येक वेळेस तुमच्यावर संकट यावं आणि आम्हीच रक्षा करावी असा काही नियम नाहीये. तुझे 5 सासरे इथं उभे आहेत म्हणे पांडव, त्यांना जाऊन माग, त्यांना सांग की माझी रक्षा करा म्हणून. तेव्हा उत्तरेनं सांगितलं, देवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक समोर असताना जगासमोर हात पसरायची भक्ताची जात नसते म्हणे. नाही पसरणार म्हणे जगासमोर हात, तू समोर आहेस ना, तुझा काय उपयोग, अरे तू रक्षा केली पाहिजेस, मी का जगासमोर हात पसरू. उत्तरेचं ते ऐकल्यानंतर, विचार उत्तरेचे ऐकल्यानंतर भगवंताला असं हृदय भरून आलं. भगवंतांनी सांगितलं, उत्तरा तुझ्या गर्भाचं मी संरक्षण करणार आहे, पण आधी मला तुला काहीतरी द्यावं लागेल म्हणे. तू काय देतेस मला बोल. उत्तरा म्हणाली, देवा तुम्ही सुद्धा घेतल्यावरच कामं करता का, त्याशिवाय कामं करत नाही का. भगवंतांनी सांगितलं, सगळीकडे तोच नियम आहे, दिल्याशिवाय कामं होत नाहीत. म्हणे काय देऊ देवा तुम्हाला. भगवंतांनी सांगितलं, उत्तरा अगं तुझ्या गर्भामध्ये मला जावं लागेल तुझ्या गर्भाचं रक्षण करण्यासाठी, म्हणून तू माझी आई हो म्हणे, मला पुत्र मान. उत्तरेच्या सगळ्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि उत्तरा बोलायला लागली, देवा तुम्ही माझे पुत्र होणार, मी तुमची आई होणार, याच्यापेक्षा कोणतं भाग्य अजून असू शकतं जे देवकी वसुदेवाला मिळालं नाही लवकर, अनेक जन्माच्या तपानं त्यांना मिळालं. नंद यशोदेला अनेक जन्माच्या तपानं मिळालं, ते स्वतः तुम्ही मला मागताय. मी तुम्हाला प्रार्थना करते, माझ्या गर्भामध्ये प्रवेश करा, आजपासून मी तुमची आई आणि तुम्ही माझं बाळ आहात. उत्तरेच्या गर्भामध्ये भगवंतांनी प्रवेश केला. भगवंतांनी प्रवेश केल्याबरोबर गर्भावर जे ब्रह्मास्त्र सोडलं होतं ते भगवंतांनी आवरून घेतलं. परीक्षित राजा गर्भामध्ये वाढत होता. परीक्षित राजानं गर्भातच देवाचं दर्शन घेतलं. ज्यानं गर्भात देवाचं दर्शन घेतलं त्याचा उद्धार व्हायचा शिल्लक राहिला का हो? नाही. परीक्षित राजासारखा श्रोता शुकाचार्यांना मिळालेला आहे. ही काही सामान्य गोष्ट दर्शन घेतलंय आणि तो गर्भ, तो परीक्षित राजा भगवंताला बघायला लागला आणि मग परमात्मा त्याचं संरक्षण करून बाहेर आले गर्भाच्या. कुंती मातेला समजलं उत्तरेच्या गर्भाचं संरक्षण भगवंतानी केलं.
कुंती माता धावत धावत गेली, देवाला नमस्कार केला आणि सांगितलं, नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वरम प्रकृते परम. देवा मी तुला नमस्कार करते, प्रकृतीच्या पलीकडचा तू ईश्वर आहेस, आदी पुरुष आहेस, म्हणून मी तुला नमस्कार करते. देवा इंद्रियाने तुला पाहता येत नाही, मला माहिती आहे. माझ्यासारखी सामान्य स्त्री तर तुला बघूच शकत नाही, कारण तथा परमहंसाना मुनीना ममलात्मनाम भक्ती योग विधानार्थम कथम पश्येम हि स्त्रियः. मोठमोठे परमहंस ज्ञानी योगी मुनी तुला पाहू शकत नाही, माझ्यासारखी सामान्य स्त्री तुला काय पाहणार आहे. म्हणून मी फक्त तुझं नामस्मरण करू शकते देवा. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. कुंतीनं स्तुती केली भगवंताची आणि मग भगवंताने विचारलं, आत्या आज फार स्तुती करतेस ग म्हणे, काहीतरी काम असेल माझ्याकडे म्हणून स्तुती करतेस. आत्यानं म्हणजे कुंतीनं सांगितलं, हो देवा काहीतरी काम आहे. काय काम आहे म्हणे, काहीतरी मागायचंय. काय मागायचंय. कुंतीनं सांगितलं, देवा कान उघडे ठेवू नाही, आजपासून माझ्या जीवनामध्ये दुःखच येत राहू दे देवा, अखंड दुःख येत राहू दे. भगवान कुंती मातेकडे गेले, हातात हात घेतला. आत्या अगं बरी आहेस ना म्हणे, काय मागतेस. दुःख मागतेस, तुला सुख म्हणायचंय का. कुंती म्हणते, नाही नाही मला सुख नाही म्हणायचं, मला दुःखच म्हणायचंय. अखंड माझ्यावर दुःख येत राहू दे म्हणे. का. कुंती मातेनं सांगितलं, देवा दुःखातच तुझी आठवण येते, सुखामध्ये तुझी आठवण येत नाही. तुम्ही बघा विचार करू, जेव्हा आपल्या जीवनामध्ये सुख येतं तेव्हा आपल्याला देवाची आठवण येत नाही, पण दुःख झाल्यावर वाटतं देवा तुझ्याशिवाय कोणी नाही आता, असं वाटतं. म्हणून सांगितलं, वो सुख पर पत्थर पडो राम हृदय से जाय, बलिहारी वा दुख की पल पल राम जपाय. त्या सुखावर पत्थर म्हणजे दगड धोंडे पडू दे, जे सुख देवाचं विस्मरण करवतं, पण ते दुःख सुद्धा आम्हाला प्रिय आहे, ज्या दुःखामध्ये भगवंताचं आम्हाला स्मरण होतं. म्हणून म्हटलंय, संपन्न नारायण स्मृती ही. मनुष्य सगळ्यात जास्त समृद्धिवान झाला, संपन्न झाला, संपत्तीवान झाला, हे कधी समजावं म्हणजे जेव्हा त्यांना अखंड विष्णूचं स्मरण होतं, तेव्हा त्यांना समजावं की आज आपण संपत्तीवान झालो. देवाचं विस्मरण हेच सगळ्यात मोठी विपत्ती सांगितलेली आहे. आणि मग कुंती मातेनं सांगितलं, देवा मला दुःखच दे बरं. भगवंतानी ते ऐकलं, भगवान लागले हसायला. का हसायला लागले. अहो दुःख तिनं मागितलं, पण द्यायला याच्याकडे असलं पाहिजे ना. तुम्हाला अनुभव असेल, वर्गणी मागायला जे लोक जातात त्यांना अनुभव असतो. वर्गणी मागायला गेलं, त्याला म्हणलं ना द्यात एवढे पैसे, द्यायचं नसलं की तो नुसतं हसतो तोंडाकडे बघून, होई म्हणत नाही, नाही म्हणत नाही, नुसतं हसतो. समजावं की इथं काही होणार नाही. मग फारच आग्रह केला तर 100ची नोट, 50ची नोट, इथपासून सुरुवात होते लोकांची. असे वर्गणी देणारे लोक असतात. द्यायचं नसलं की नुसते दात दाखवायचे. तसं भगवंताला इथं द्यायचं नाहीये, कारण दुःख द्यायला याच्याकडे दुःख नाहीच आहे, कारण हा स्वतः सुखरूप आहे. दुःख आणणार कुठून. भगवान लागले हसायला. मग कुंती माता म्हणाली, ठीक आहे देवा, एक काम कर, तुला दुःख देता येत नाही ना म्हणे. स्त्री जीवन आहे माझं, दोन्हीकडे जोडलेले, सासरी आणि माहेरी. ते दोन्हीही माझे स्नेहपाश तोडून टाक, एवढी माझ्यावर तू कृपा कर. भगवंताने तथास्तु असा आशीर्वाद दिला. आणि मग कुंती मातेनं सांगितलं, देवा तुम्ही आला आहात, खूप दिवस इथं राहिलात, पण इतक्या लवकर जाऊ नका, आणखी काही दिवस राहा. भगवान म्हणाले, ठीक आहे. द्रौपदी म्हणाली, मलाही तेच म्हणायचं होतं देवा, कुठं जाऊ नका, थोडे दिवस राहा, जरा गप्पा गोष्टी करू. भगवान म्हणाले, ठीक आहे. अर्जुनानंही तेच सांगितलं. भगवान ठीक आहे म्हणतात. सगळ्यांना वाटतं भगवान आपल्यासाठी राहिले, पण भगवान त्यांच्यासाठी राहिले नव्हते. भीष्म पितामहांना शेवटचं दर्शन देण्यासाठी परमात्मा राहिले होते. भीष्म निर्याणाचा प्रसंग आता इथं सांगितला जातोय. तुम्ही म्हणाल सुरुवात कुठून गेली. परीक्षित होत राजर्षेर जन्म कर्म विलापनम संस्थांच पांडुपुत्राणाम वक्षे कृष्ण कथोदयम. आम्ही तुम्हाला परीक्षित राजाचा जन्म आणि कर्म सांगतो, कारण इथूनच कृष्ण कथेला प्रारंभ होणार आहे, अशी सुरुवात केली. सांगितलं काय,
सांगितली कुंती स्तुती, सांगितलं दुर्योधनानं ते 5 पुत्र अश्वत्थाम्याला मारायला लावले वगैरे वगैरे वगैरे. हे का सांगितलं? हे सांगण्याचा उद्देश असा आहे, हे सगळं परीक्षित राजाचं चरित्र आहे. का परीक्षित राजाचं चरित्र आहे? परीक्षित राजाच्या कुळातले पूर्वज एवढे श्रेष्ठ होते की देवाचं स्मरण व्हावं म्हणून कुंती माता दुःख मागते की तिची श्रेष्ठता हे परीक्षित राजाच्याच कुळातले आहेत. आता जे भीष्माचार्यांचं निर्याण सांगितलं जाणार आहे, शेवटच्या क्षणी भगवंताला पाहत पाहत इच्छा मरणी असणारे भीष्माचार्य प्राण सोडणार आहेत. हेही परीक्षित राजाच्याच वंशातले आहेत. ज्याच्या आईच्या प्रार्थनेवरून भगवंतानी ज्याचं रक्षण करावं ती उत्तरा सुद्धा किती श्रेष्ठ आहे. ती त्याची माता आहे परीक्षित राजाची, म्हणजे त्यांच्या पूर्वजांचा अधिकार सांगितला जातो. याच्यावरून परीक्षित राजाचं श्रेष्ठत्व ठरणार आहे म्हणून हे सगळं सांगितलं जातं. आणि मग सगळ्या जणांना घेऊन एके दिवशी परमात्मा म्हणजे पांडवांना घेऊन द्रौपदीला घेऊन परमात्मा भीष्म पितामहांकडे गेले. भीष्म पितामह शरशय्येवर पडलेले आहेत. सगळ्या अंगाला त्यांच्या बाण लागलेले आहेत, त्याच्यातून रक्त वाहत आहे. आणि असे शरशय्येवर पडलेले भीष्माचार्य त्यांच्या समोर भगवंतानी पांडवांना आणलं, पांडवांना द्रौपदीला आणलं. भीष्माचार्यांची मान अशी लटकत होती. भीष्माचार्यांनी अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे माझी मान लटकते, तू मला शय्या तर दिली झोपायला पण उशी नाही दिली डोक्याखाली. अर्जुनानं बाण काढला, खसकन डोक्यामध्ये मारला आणि भीष्माचार्य बोलायला लागले, अर्जुना आता चांगली उशी मिळाली म्हणे मला. भीष्माचार्यांची मान आता स्थिर झाली आणि आता आजूबाजूला कोण बसलेलं आहे हे पाहू शकत होते भीष्म पितामह. मग भगवंतांनी सांगितलं, मी युधिष्ठिराला घेऊन आलेलो आहे. अनेक अक्षौणी सैन्य गेल्यामुळे युधिष्ठिर राजाला दुःख होत आहे की आपल्याकडून नरसंहार झाला. राजानं नरसंहार करावा का नाही या भ्रमामध्ये धर्मराज युधिष्ठिर आहे. राजाचं कर्तव्य आहे सज्जनाची रक्षा करणं आणि दुष्टांचा निग्रह करणं. हा राजधर्म त्याला समजावून सांगा भीष्म पितामह, म्हणून त्याला इथं आणलेलं आहे, धर्मराजाला इथं आणलेलं आहे. तेव्हा भीष्म पितामह त्यांच्याकडे बघायला लागले आणि बोलायला लागले, अहो कष्ट महोन्यायम यद्यूयम धर्मनंदनाः. यांना किती कष्ट झाले म्हणे पांडवांना. यत्र धर्मसुतो राजा गदापाणी वृकोदरः कृष्णो श्रीगांडीवम चापम सुहृत्कृष्णस्ततो विपत. जिथं धर्मराजासारखा राजा आहे, हातामध्ये गदा धारण केलेला भीम जिथं आहे, गांडीव धनुष्य धारण केलेला अर्जुन जिथं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचे पाहुणे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्यावर सुद्धा संकट येतात. ही दैवाची क्रीडा आहे, लीला आहे. आणि मग भीष्म पितामह भगवंताच्या सांगण्यावरून धर्मराज युधिष्ठिराला धर्माचा उपदेश करतात. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान विभागशः, स्त्री धर्मान, भगवत धर्मान समासव्यास योगतः. राजधर्म सांगितले, राजानं कसं वागावं. दान धर्म सांगितले, दान कसं करावं, सत्पात्र्याला करावं का कुपात्र्याला करावं. कुपात्र दान केल्यानंतर दारिद्र्य येतं. एखादा मागायला आला, त्याला 10 रुपये दिले दया आली म्हणून आणि त्यानं संध्याकाळी दुकानावर जाऊन घेतली, त्याला तर पाप लागलं, आपल्याला पण लागलंच. म्हणून सत्पात्राला दान करावं. पण अन्नदान कोणालाही करता येतं, लक्षात घ्या. अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान सांगितलंय. जिथं पात्राचा विचार केला जात नाही, जो भुकेलेला आहे तो अन्नदानाचा अधिकारी आहे. आणि मग दान धर्म सांगितले, राजधर्म सांगितले, मोक्ष धर्म सांगितले, स्त्रियांनी कसं वागावं ते सांगायला सुरुवात केली. असं सुंदर धर्माचं प्रवचन सुरू झालं. सगळे तटस्थ होऊन ऐकतायत. ऋषी मुनी आहेत, सिद्ध आहेत, गंधर्व आहेत, विद्याधर आहेत, चारण आहेत, सगळेजण ऐकतायत. पांडव ऐकतायत, द्रौपदी ऐकते. आणि ऐकता 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 द्रौपदीला हसू आलं. हसली द्रौपदी. हसल्याबरोबर सगळ्यांच्या माना वळल्या. एवढा गंभीर उपदेश भीष्म पितामह शरशय्येवर पडून उपदेश करतात आणि द्रौपदीला हसू येत आहे. धर्मराज युधिष्ठिर रागावले, द्रौपदी तुला कळत नाही कुठं हसावं. तू हसलीस आणि आंधळ्याचा मुलगा आंधळा म्हणलीस म्हणून महाभारत झालं.
अजूनही तुझ्या लक्षात येत नाहीये तू कुठं हसतेस? द्रौपदीनं मान खाली घातली, क्षमा मागितली, सांगितलं क्षमा करा, मी हसायला नको होतं, मी हसले, चूक झाली. भीष्म पितामह म्हणायला लागले, द्रौपदी यज्ञसेनी आहे, उगीच नाही हसणार. ती का हसली तिला विचारण्यात यावं. विचारलं भीष्माचार्याने, का हसलीस बाण? तुला काय कशासाठी हसू आलं? इथं काही विचित्र चित्र दिसलं का तुला? माझ्या बोलण्यात काही चूक झाली का? तू का हसलीस? द्रौपदीनं मान खाली घातली आणि सांगितलं, भीष्म पितामह क्षमा करा. खूप छान धर्माचा उपदेश करताय. राजधर्म, स्त्री धर्म, मोक्ष धर्म, दान धर्म, सगळ्या धर्माचा उपदेश तुम्ही करताय. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. एखाद्या अबला स्त्रीला भर सभेमध्ये निर्वस्त्र करण्यात येतं, तर जे बघत बसलेले आहेत त्यांच्यासाठी कोणता धर्म लिहिलेला नाहीये का जगामध्ये, शास्त्रामध्ये? का त्यांनी नुसतं बघत बसायचं? एखाद्या स्त्रीवर अन्याय, अत्याचार होतोय, धर्मसभा म्हणून जी सभा जगामध्ये प्रसिद्ध आहे, जिथं धर्म जाणणारे भीष्माचार्य आहेत, जिथं धनुर्विद्या जाणणारे, धर्मशास्त्र शिकवणारे द्रोणाचार्य आहेत, त्या सभेमध्ये रजस्वला असणाऱ्या एका स्त्रीचं वस्त्रहरण होतं, तेव्हा तिथल्या लोकांना तिचं वस्त्रहरण करू नये असा धर्म राजाला सांगता येत नाही? धृतराष्ट्राला सांगता आलं नाही की राजधर्म काय सांगतो? हे चाललंय ते चुकीचं आहे, वस्त्रहरण थांबवा. मला सांगा भीष्म पितामह, दुःशासनानं जेव्हा माझे केस सोडून मला भर सभेमध्ये आणलं फरफटत, तेव्हा त्याला सांगता आलं नाही वहिनीसाठी त्याचा काय धर्म आहे? वहिनी होते ना मी त्याची, भाऊजे होते मी त्याची, त्याला हा धर्म आहे का की तिला फरफटत आणलं जावं? बर, माझे पती आहे, तिथं 5 जणांना तुम्ही उपदेश करताय, चांगला उपदेश करताय तुम्ही, पण यांना सुद्धा धर्म माहित होता का? बायकोला द्यूतामध्ये पणावर लावावं असं कुठल्या शास्त्रामध्ये लिहिलंय मला सांगा म्हणे. का असं करण्यात आलं? बरं, हे धर्मराज युधिष्ठिर आता मला सांगतात की माझ्यामुळे महाभारत झालं, मान्य करते माझी चूक झाली म्हणून, पण हे धर्मराज युधिष्ठिर स्वतःला पणाला लावून हरले होते, मग मला पणावर लावण्याचा यांना काय अधिकार होता? द्यूत शास्त्राच्या नियमामध्ये सुद्धा हे बसत नाही म्हणे. मग कुठल्या शास्त्रानुसार, कुठल्या नियमानुसार यांनी मला पणाला लावलं? आणि यांनी अग्नीसमोर माझा जेव्हा त्यांनी स्वीकार केला, माझ्या रक्षणाची जबाबदारी यांनी घेतली. 5 पती मला आहेत आणि 5 पती एकापेक्षा एक बलशाली, सामर्थ्यवान आहेत हे सगळ्या जगाला माहित होतं. पण जेव्हा द्यूत खेळलं गेलं आणि माझं वस्त्रहरण व्हायला लागलं, एकही पती उठला नाही. अधर्म धर्म याचा विचार नंतर केला असता का यांचं रक्त सळसळलं नाही माझा अपमान होताना? का दुष्टांना तिथंच मातीत घालता आलं नाही यांना? तेव्हा यांचे धर्म, यांची नीती, यांचं शास्त्र काय कुठं गेलं होतं? आणि ते शास्त्र काय कामाचं? जर निरपराध माणसाची ते रक्षा करू शकत नसेल, तर ती धनुर्विद्या तरी काय कामाची? आणि ते युद्ध कौशल्य तरी काय कामाचं? नंतर लाखो जरी योद्धे मारले तरी माझ्या दृष्टीनं त्याला शून्य किंमत आहे पितामह. माझं चुकत असेल तर सांगा. सगळ्यांची तोंड बंद होती, लक्षात घ्या, कारण द्रौपदी बोलते ते एकदम 100% खरं होतं. भीष्म पितामहांना द्रौपदी बोलते, पितामह मी तुमच्या समोर आले होते, पदर पसरला होता, माझ्या आबरूची रक्षा करा, मी विवस्त्र केली जाते, मी रजस्वला आहे, माझी रक्षा करा, रक्षा करा. तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत, मान खाली घालून बसला. सगळे मान खाली घालून बसले. जर माझा परमात्मा नसता तर आज द्रौपदी जगाला कुणालाही तोंड दाखवायला लायक राहिली नसती. जर भगवान आले नसते, भगवंताने माझी रक्षा केली नसती, तर ही यज्ञसेनी जगाला दिसली नसती. भीष्म पितामहांनी ते ऐकलं, त्यांचे डोळे पणावले आणि सांगितलं, बाळ तू बोलतेस ते एकदम खरं आहे, बरोबर आहे तुझं. तेव्हाही मला धर्म माहित होता, तुझं वस्त्रहरण होतं हे चुकीचं आहे मला कळत होतं, पण माझ्या हृदयातला धर्म माझ्या मुखावर येत नव्हता, कारण दुर्योधनासारख्या दुष्टाचं अन्न मी खात होतो. म्हणून ज्याचं अन्न खातो ना त्याचं गुणगान करावं लागतं. दुष्टाचं अन्न कधी खाऊ नये. दुष्टाचं अन्न खाल्लं की बुद्धी ही तशी विपरीत होते. तू तो मला तो धर्म सांगता आला नाही द्रौपदी. आज
आज मृत्यूच्या समयी मी तुझी क्षमा मागतो की मी तुझ्यासाठी काही करू शकलो नाही. द्रौपदीनं ते ऐकलं आणि सांगितलं, पितामह तुमच्याकडून क्षमेची अपेक्षा नाही मला. तुम्ही मोठे आहात, श्रेष्ठ आहात, यात काही संशय नाही. पण भारतासारख्या देशामध्ये जिथं नवरात्र पाळलं जातं, 9 दिवस देवीची उपासना केली जाते, त्या देशामध्ये स्त्रीचा इतका अपमान होत असेल तर विषयासक्त आणि भोगी देशांकडून आपण कशाची अपेक्षा करावी याचा तुम्ही विचार करा. पितामह, करणाऱ्याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. द्रौपदी, एकट्या तुझ्यासाठी भगवंतानी 18 अक्षौणी सैन्य सहज मारून टाकलं. कारण याज्ञसेनीचा झालेला अपमान भगवंताला सहन झाला नाही. भगवंतानी तिथंच प्रतिज्ञा केली होती, माझ्या द्रौपदीवर कुदृष्टी टाकणारे सगळे एक दिवस नष्ट होतील आणि त्या प्रकारे ते नष्ट सुद्धा झाले. मग भीष्म पितामहानी सगळ्या पांडवांना सांगितलं, आता आपण सर्वजण बाजूला व्हावं. भगवान श्रीकृष्ण माझ्या समोर येतील. भगवंताला प्रार्थना केली, देवा माझ्या पायाजवळ येऊन उभा राहा. भगवंताने ते ऐकलं आणि भगवान श्रीकृष्ण भीष्म पितामहांच्या चरणाजवळ येऊन उभे राहिले. का पायाजवळ उभं राहायला सांगितलं? कारण झोपलेल्या माणसाला डोक्याजवळचं माणूस दिसत नाही, पायाजवळचं माणूस दिसतं. म्हणून सांगितलं पायाजवळ येऊन उभा राहा. परमात्मा पायाजवळ येऊन उभे राहिले. 4 युगामध्ये 4 भक्तांनी देवाला उभं केलं. सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये ध्रुवानं भगवंताला उभं केलं. त्रेतायुगामध्ये शबरीनं भगवंताला उभं केलं. द्वापर युगामध्ये विष्णू पितामहाने भगवंताला उभं केलं आणि कलियुगामध्ये भक्त पुंडलिकानं भगवंताला उभं केलं. बाकीच्या 3 युगामध्ये स्वतःसाठी भक्तांनी देवाला उभं केलं, पण भक्त पुंडलिकाने अख्ख्या जगासाठी देवाला उभं केलं. आणि 1 नाही 2 दिवस नाही हो, युगे 28 विटेवर उभा. 28 युग झालं तो उभा आहे. आणि जोपर्यंत आपल्यासारखे जड मूड पापी दुष्ट लोक आहेत तोपर्यंत तो उभा राहणार आहे, तसाच उभा राहणार आहे. मग भीष्म पितामहाने भगवंताकडे पाहिलं, सुंदर रूप देवाचं, आणि देवाची स्तुती केली. त्याला भीष्म स्तुती म्हणतात. किती मती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमनी. भीष्म पितामहाने सांगितलं, देवा माझी वितृष्णा म्हणजे तृष्णा रहित झालेली बुद्धी मी तुला समर्पित असता. देवा तू प्रतिज्ञा केली होतीस की मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, आणि ती प्रतिज्ञा मी ऐकली. भीष्म पितामह म्हणतात, मी सुद्धा प्रतिज्ञा केली की याला हातामध्ये शस्त्र धरायला लावीनच. आणि देवा त्याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले बरं, आणि तूही मला जिंकवलास, तू हरलास. म्हणे कसं काय? तेव्हा भीष्म पितामह सांगायला लागले, आठव ना देवा, ज्या दिवशी दुर्योधन आला होता माझ्याकडे, भीष्म पितामहांकडे दुर्योधन आला आणि दुर्योधनाने सांगितलं, 9 दिवस झाले युद्ध चालू होऊन अजून एकाही पांडवाला काही होत नाही अशी तुमची अवस्था. म्हणजे भीष्म पितामह, मला आता असं वाटायला लागलंय की तुम्ही मनातनं त्यांच्या बाजूने नुसतं उगी माझ्या बाजूने उभारल्यासारखं नाटक करताय. म्हणे तुम्ही नक्की कोणत्या पार्टीतून आहेत तुम्ही सांगा म्हणे भीष्म पितामह. भीष्म पितामह बोलायला लागले, अरे गंगापुत्र भीष्म म्हणे, मी कर्तव्य निष्ठेसाठी ब्रह्मचारी राहिलो, राज्यासाठी सगळं जीवन मी प्रदान केलं. असं मनातून कुणाकडून नाही, शरीरातून कुणाकडून नाही, असलं आमचं घाणेरडं राजकारण नाही म्हणे आमच्याकडे. निष्ठावंत राजकारण आणि निष्ठावंत शत्रुत्व हे भारताकडून शिकलं पाहिजे माणसाने, भारतातल्यांनी तरी शिकलं पाहिजे. मग सांगितलं, म्हणे असलं काही नाही दुर्योधना, तू समजतोयस, तो गैरसमज आहे तुझा. दुर्योधनाने सांगितलं, नाही म्हणे, नक्कीच तुम्ही पांडवांच्या बाजून आहेत मनातून. ऐकल्याबरोबर भीष्म पितामह म्हणायला लागले, जर तुला असा संशय येत असेल तर गंगा पुत्र भीष्म, मी आता प्रतिज्ञा करतो की उद्या निष्पांडवी पृथ्वी करेन, तेव्हा शांत बसे. आता प्रतिज्ञा झाली, ती होती भीष्म प्रतिज्ञा. ती काय आपल्यासारखी प्रतिज्ञा आहे होय? आपण रोज प्रतिज्ञा करतो उद्यापासून चहा प्यायचा नाही म्हणून, रोज. आणि सकाळी चहाचा वास आला की प्रतिज्ञा कुठं निघून जाते काही समजत नाही, अशी अवस्था होते.
भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, सगळीकडे बातमी पसरली, भीष्म प्रतिज्ञा झाली, भीष्म प्रतिज्ञा झाली, उद्या निष्पांडवी पृथ्वी ओढार. दुर्योधन तर नाचतच गेला, कारण भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती. काही झालं तरी ती खोटी होणार नाही, दुर्योधनाला माहित होतं. नाचतच गेला तो. सगळ्यांना समजलं भीष्माचार्यांची प्रतिज्ञा, देवाला समजलं. देवाची किती अस्वस्थता, कुठं झोप येते देवाला. देव म्हणाला, एवढी बातमी आपल्याला कळली तर आपली अवस्था अशी आहे देव असून. मग ज्याच्यावर उद्या मरण्याचा प्रसंग आलाय त्या अर्जुनाची काय अवस्था असेल. अर्जुनाला जाऊन जरा भेटावं. अर्जुनाला भेटायला रात्रीच्या वेळी परमात्मा गेले तर आपल्या कक्षामध्ये अर्जुन पलंगावर असा मस्त घोरत पडला होता. दोन्ही हात असे मस्त घोरत पडलेला. भगवंतानी अर्जुनाला उठवलं. अरे अर्जुना उठ. म्हणे देवा झोपू द्या ना, खूप झोप येते, मला झोपू द्या. कीर्तनाला जागावं लागतं म्हणून झोप येते कथेमध्ये. कीर्तनातही झोपतो, कथेतही झोपतो, झोपू द्या ना देवा. तेव्हा भगवंतानी सांगितलं, अरे अर्जुना झोपण्याची वेळ नाहीये, उद्या मरण्याचा प्रसंग उभा राहिला. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आहे निष्पांडवी पृथ्वी होणार म्हणून. अर्जुनाने जोरात जांभई घेतली आणि अर्जुन बोलायला लागला, मग मी काय करू देवा, झोपू द्या बरं मला, तुमचं तुम्ही बघून घ्या. भगवंतानी सांगितलं, अरे मरण्याचा प्रसंग आलाय ना, मरशील ना उद्या, भीती वाटत नाही का तुला मरायची. अर्जुनाने सांगितलं, देवा असे 100 भीष्माचार्य आले तरी मला काही होणार नाही, कारण तुम्ही माझ्या बरोबर आहे. माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, मला माहिती आहे. एवढा विश्वास असावा लागतो देवावर. सगळं जग जरी शत्रू झालं तरी आपल्या केसाला धक्का लागणार नाही, कारण आपला पांडुरंग, आपला परमात्मा आपल्या जवळ आहे, आपल्या मागे उभा आहे. भगवान श्रीकृष्ण आपला समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जाको राखे साइया मार सके ना कोय, बाल विवाह का कर न सके सब जग बैरी होय. मग जेव्हा अर्जुनाचं ते बोलणं ऐकलं, देवावर आता जास्त जबाबदारी आली, कारण याचा विश्वास आहे आपल्यावर, याचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. भगवंतावर जास्त जबाबदारी आली. भगवंताने विचार केला, काही असो, हा पुरुष आहे, याचं आपल्यावर भक्ती आहे, मान्य आहे, पण माझी द्रौपदी संकटात असेल, दुःखी असेल, द्रौपदीला जाऊन भेटू. द्रौपदीकडे परमात्मा गेले तर द्रौपदी भगवंताच्या समोर बसलेली मूर्ती होती एक देवाची, त्याच्या समोर बसलेली रडत. द्रौपदीला विचारलं, काय झालं. द्रौपदी म्हणते, काय झालं म्हणून काय विचारता, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी होणार, सौभाग्याचा प्रश्न उभा राहिलाय, आता तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तेव्हा भगवंताने सांगितलं, द्रौपदी ठीक आहे, आता एक काम कर, आतमध्ये जा, कक्षामध्ये भरपूर बांगड्या भरून बाहेर ये. म्हणे बांगड्या, उद्या इथं माझे नवरे मरायचा प्रश्न आला आणि तुम्ही बांगड्या भरायला सांगताय. म्हणे देवा, भगवंतानी सांगितलं द्रौपदी प्रश्न नाही विचारायचे, फक्त मी सांगतो तेवढं करायचं. भरपूर बांगड्या भर, आणि बांगड्या अशा भर, घट्ट भरल्या तर त्या वाजणार नाही, सैल भरल्या तर त्या वाजतील अशा भर म्हणे. द्रौपदी म्हणाली ठीक आहे, बांगड्या भरल्या. भगवान म्हणाले, द्रौपदी आता आपल्याला एके ठिकाणी जायचंय, कुठं जायचंय ते रस्त्यात जाता जाता सांगतो, चल म्हणे पटकन माझ्या बरोबर. द्रौपदी म्हणाली ठीक आहे देवा. भरपूर बांगड्या द्रौपदीनं भरल्या. भगवंतानी घोंगडी घेतली, हातामध्ये कंदील घेतला आणि परमात्मा आणि द्रौपदी निघाले, रणांगणावरून निघाले. रात्रीची वेळ, टप 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 चपलांचा आवाज यायला लागला द्रौपदीच्या. भगवंतानी सांगितलं, द्रौपदी त्या चपला बाजूला काढून ठेव बरं, कारण रणांगणावर चाललोय आपण, आवाज येतोय चपलांचा. द्रौपदी म्हणाली, नाही देवा, भारी चपला आहेत त्या, अशा सोडणार नाही म्हणे मी कुठं. भगवंतानी सांगितलं, त्या हरवणार नाही, त्याची काळजी आम्ही घेतो. द्रौपदीनं त्या चपला सोडल्या. भगवंतानी त्या चपला हातामध्ये घेतल्या आणि बगलेमध्ये ठेवल्या. द्रौपदी संकोचली, देवाचे पाय धरले आणि सांगितलं, नाही देवा, आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या चपलाला तुम्ही हात लावावा, हे शोभत नाही भक्ताला. भगवंतानी सांगितलं, द्रौपदी खरं सांगू, भरताना माझ्या चरण पादुका राम अवतारामध्ये डोक्यावर नेल्या, तेव्हापासून इच्छा होती कुणाच्या तरी भक्ताच्या चरण पादुका हातामध्ये घ्यायला मिळाव्या. ती इच्छा आज पूर्ण झाली म्हणे. आणि मग द्रौपदीनं विचारलं, देवा ठीक आहे, पण आता आपण चाललोय कुठं. भगवंतानी सांगितलं, आपण भीष्म पितामहांच्या कक्षामध्ये चाललोय, तिथं जायचं आणि 5 वेळा नमस्कार करायचा.
गेल्यावर काही बोलायचं नाही. नमस्कार होईपर्यंत आणि त्यांनी आशीर्वाद देईपर्यंत काही बोलायचं नाही म्हणे, नुसता नमस्कार करायचा. आणि मग द्रौपदी म्हणाली, त्यांनी विचारलं तर कुठून आलीस, कुणी आणलं तुला, कोणाबरोबर आलीस? भगवंतांनी सांगितलं, त्यांनी विचारल्यानंतर पहिलं तर जायचं, नमस्कार करायचा, तोपर्यंत तर काही बोलायचंच नाही, आशीर्वाद दिल्याशिवाय तोंड उघडायचं नाही. आणि जर त्यांनी विचारलं कुणाबरोबर आलीस तर माझं नाव सांगायचं नाही. मग काय सांगायचं म्हणे तेव्हा? म्हणायचं म्हणे की माझा एक नोकर आहे, त्या नोकराबरोबर मी आली आहे. द्रौपदीनं असा तोंडावर हात ठेवला, म्हणे देवा, शिवशंकराधिक देव तुमच्या चरणाची चरणधूळ घेण्यासाठी रांगेत उभा राहतात, त्यांना आम्ही नोकर कसं म्हणावं? भगवंतांनी सांगितलं, भक्ताचा नोकरच आहे मी, दास आहे मी तुमचा सगळ्यांचा, सांग म्हणे, निश्चिंतपणे सांग. आणि भीष्म पितामह इकडं आपल्या कक्षामध्ये ध्यानाला बसलेले. ध्यानाला बसल्याबरोबर रोज ध्यानाला बसले की देव ध्यानात यायचा. आज देव ध्यानातच येत नव्हता. कोणीतरी घोंगडं घेतलेला माणूस आहे, त्याच्या हातामध्ये कंदील आहे, असंच ध्यानात यायला लागलं. पुन्हा पुन्हा ध्यान लावतात, पुन्हा पुन्हा ध्यान लावतात, पण तेच ध्यानात येतं. तेवढ्यात द्रौपदी तिथं आली. भगवंतांनी सांगितलं, आतमध्ये जा, मी या झाडाखाली बसतो म्हणे. द्रौपदी आतमध्ये गेली. भीष्म पितामहांचे डोळे बंद आहेत. एक छोटासा दिवा आहे, त्याचा मंद प्रकाश आहे. पहाटे 3ची वेळ झालेली आहे, ब्रह्ममुहूर्ताचा वेळ होत आलेला आहे. द्रौपदी तिथं आली आणि 5 वेळा नमस्कार केला. बांगड्या वाजल्या तिच्या. बांगड्या वाजल्याबरोबर भीष्माचार्यांनी ओळखलं की कुणीतरी सौभाग्यवती स्त्री आली आहे. म्हणून कोण आलंय हे न बघताच आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. आशीर्वाद मिळाल्याबरोबर द्रौपदी अशी आनंदानं नाचायला लागली, दोन्ही डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. आशीर्वाद मिळाला भीष्म पितामहांचा, आनंदी आनंद झाला तिला. आणि मग तिच्या मुखातून शब्द निघाले, पितामह, अप्रतिज्ञा खरी का आशीर्वाद खरा? हडबडून भीष्म पितामहांनी डोळे उघडले तर द्रौपदी समोर. द्रौपदीला विचारलं, कुणाबरोबर आलीस? द्रौपदीनं विचार केला, आपलं काम झालंय, आता आपल्याला काय करायचंय, कोण आलंय काही नाही. द्रौपदीनं सांगितलं, माझा एक नोकर आलाय म्हणे, त्याच्या बरोबर आले मी. मग भीष्म पितामहांनी विचारलं, कुठे आहे तो नोकर, मला तो नोकर बघायचा आहे म्हणे. कारण एवढं डोकं अर्जुनाचं चालणार नाही, धर्मराजाचं चालणार नाही, भीमाचं तर चालणारच नाही. हा चतुरा तो शिरोमणी एकच असला पाहिजे, त्याला बघितलं पाहिजे म्हणे. द्रौपदीनं सांगितलं, ते बघा झाडाखाली झोपलेले आहेत म्हणे. भीष्म पितामह धावत धावत गेले, बघितलं भगवंताला आणि देवाला सांगितलं, देवा, मला माहीतच होतं तूच असणार आहेस, पण मी तुला हातामध्ये शस्त्र घ्यायला लावणार आहे बरं प्रभू. भगवंताने सांगितलं, पुढचं पुढं बघून घेऊ म्हणे, पण माझे पांडव जिवंत राहिले की मी सगळं जिंकलं म्हणे, मला कशाची काळजी नाही आता. भीष्म पितामह हसले. दुसऱ्या दिवशीचं युद्ध सुरू झालं. अर्जुनाचा रथ सिद्ध झाला. अर्जुनाचे अश्व भगवंतांनी तयार केले आणि अर्जुन रथावर चढायला लागला. अर्जुनाचा असा अधिकार होता की भगवान स्वतःची मांडी पुढे करून देत होते अर्जुनाला रथात चढायला. जोड्या सकट पाय भगवंताच्या मांडीवर ठेवून अर्जुन रथात चढायचा. भगवंताच्या मांडीवर पाय ठेवून रथामध्ये चढायचा. आणि मग रथावर चढला अर्जुन. रथ सुरू झाला. तिकडून भीष्म पितामहांचा रथ सिद्ध झालेला आहे आणि भयानक अशा दुंदुबी वाजायला लागल्या. जेव्हा दुंदुबी वाजायला लागल्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण बोलायला लागले, अर्जुना, आज कसं तरीच होतंय रे म्हणे, काहीतरी अशुभ घडणार आहे असं मला वाटायला लागलंय. तेव्हा अर्जुन काय बोलतो, वर्णन केलंय. गर्वोक्ती फाल्गुनवते जगदेक राया, आहे मसी कवण तो झगडा कराया, म्या काळ खंजवधिले अतुल प्रतापी, पौलो मही असुर गोसुर विप्रतापी. गर्वानं अर्जुन बोलायला लागला, अहो तेव्हा घाबरता कशाला म्हणे, मी भल्या भल्या असुरांना मारलेला आहे, तुम्ही घाबरू नका म्हणे, भीष्म पितामह मला काही करू शकणार नाही. भगवंताच्या लक्षात आलं, कालपर्यंत विश्वास दाखवत होता, आज याला आपल्या आश्रयावर अभिमान सुद्धा निर्माण झाला काय म्हणे. इथं सुद्धा थोडं ऑपरेशनची गरज आहे, किरकोळ ऑपरेशन करावं लागतंय, पण करावं लागणार आहे कधीतरी. भगवंताच्या लक्षात आलं
आणि अर्जुनाचे गर्वाचे बोल तिकडून भीष्माचार्यांनी ऐकले आणि भीष्माचार्य बोलायला लागले, पितामहवदे तया प्रबलतु पृथानंदना रमेश रथ सारथी चतुर वागवी स्यंदना स्वये गत वयस्क मी प्रबळ वीर तूरे नवा घडो रण धुरंधरा जय घडो सुखे वानवा. म्हणे बरोबर आहे अर्जुना तुझं, अरे तू प्रबल आहेस, तरुण रक्त आहे तुझं, सळसळत आहे रक्त, तारुण्यानं भरलेला आहेस तू. स्वयेगत वयस्क मी वयस्क झालेलो आहे, आता मला धनुष्यही उचलत नाही अशी माझी अवस्था झालेली आहे. आणि तुझ्या रथाचं वर्णन काय करावं, जिथं प्रत्यक्ष लक्ष्मीचा पती तुझा सारथी आहे, तुझ्या ऐश्वर्याला काय तोटा आहे अर्जुना. म्हणून मी तुला आशीर्वाद देतो की तुझा विजय होऊ दे. अर्जुनाला आशीर्वाद मिळाला आणि मग अर्जुनानं रथ आपला धनुष्यबाण सिद्ध केला. धनुष्यबाण सिद्ध केला आणि असे बाण मारायला लागला अर्जुन. आता गांडीव धनुष्य, द्रोणाचार्यांचा शिष्य अर्जुन, प्रचंड मोठा धनुर्धारी, आणि बाण जेव्हा सुटायला लागले अर्जुनाचे, पितामह ते हातातच झेलायचे आणि फेकून द्यायचे. जशी गवताची काडी पकडावी तसे ते हातात धरायचे आणि फेकून द्यायचे, हातात धरायचे आणि फेकून द्यायचे. आणि मग भीष्म पितामह हसले आणि अर्जुनाला बोलायला लागले, त्वा काय कर्म करिजे लघुले कराने ओढोनिया मग धनु धरिले कराने. म्हणायला लागले, अरे तू लहान पोरग म्हणे, आत्ता जन्माला आलेलं, तू काय माझ्या बरोबर युद्ध करावं, युद्ध कशाला म्हणतात मी तुला दाखवतो म्हणे. आणि म्हणून भीष्म पितामहाने आपलं धनुष्य सिद्ध केलं, भगवंताचं स्मरण केलं आणि त्याच्यावर शरसंधान केलं आणि असे घणाघण बाण सुटायला लागले. अर्जुनाला बाण लावायचा वेळ सुद्धा भीष्म पितामहाने दिला नाही. देव विचार करतो तिकडून बाण येतात पण अर्जुन त्याचं उत्तर का देत नाही. म्हणून भगवंतांनी मागं वळून पाहिलं तर अर्जुन रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडलेला. पुष्पवर्ण नटला पळसाचा, पार्थ सावध नसे पळसाचा, पाहिले जव निदान तयाचे, तो दिसे वदनान तयाचे. एकदम बेशुद्ध पडलेला अर्जुन. आणि जेव्हा भगवंतांनी पाहिलं माझ्या समोर माझ्या भक्ताच्या देहातून रक्ताचा थेंब बाहेर यावा, हे माझ्या कीर्तीला कलंक लागण्यासारखं आहे. म्हणून भगवान संतापले, प्रतोदमग ठेविला उतरला रथा धस्तरी, करी कमल नेत्र तो प्रथित चक्र ते स्वीकरी, प्रमोद यमनंदना बहुतसा यशस्वी करी. भगवंतांनी खाली उडी मारली आणि एक चाक हातामध्ये घेतलं आणि धाव भीष्माचार्यांना मारायला निघाले. पृथ्वी थरथर थरथर कापायला लागली, शेष मान सावरायला लागला, कूर्म पाठ सावरायला लागला. क्षणात प्रलय येणार आहे अशी अवस्था निर्माण झाली. रणांगणावरचे सगळे थरथर थरथर कापायला लागले. आणि जेव्हा भगवान धावत आले, भीष्माचार्यांची अवस्था कशी झाली वर्णन केलंय. असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी, नृपागांगी याच्या हृदयी भरल्या प्रेम लहरी, शरातेच्या पाते त्यजुनी बदला तो गदगद रवे, जगन्नाथे केले सकळ लोकात मज बरवे. जेव्हा भगवान यायला लागले, भीष्माचार्यांच्या सगळ्या अंगावर रोमांच उभे राहिले. धनुष्यबाण असं टाकून दिला भीष्माचार्यांनी, देवाला नमस्कार केला आणि सांगितलं, देवा मी धन्य झालो, आज सगळं जग तुला थरथर कापतंय कारण तू मला मारणार आहेस म्हणून, पण मला तुझी भीती वाटत नाही. सगळ्या जगाला तुझ्या हातामध्ये मला मारण्यासाठी घेतलेलं चक्र दिसतंय पण मला ते चक्र दिसत नाही. मला मुक्तीरूपी भेट घेऊन येणारा माझा प्रभू दिसतोय म्हणे. ये रथावरी झळी यदुराया, खड्ग देईन विकोश कराया, तोडी मस्तक पडो चरणीया, धन्य होईन सदा चरणीया. अरे ये लवकर, ये रथावर, घे म्हणे खड्ग, मारून टाक मला, तुझ्या चरणावर मरण यावं याच्यापेक्षा आणखी कोणतं भाग्य असू शकतं, मारून टाक मला. पण आज मला एक गोष्ट कळली देवा, माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी तू तुझी प्रतिज्ञा खोटी केलीस देवा. मला जगामध्ये धन्य करावं म्हणून तू तुझी प्रतिज्ञा खोटी केली. देवानं ते ऐकलं. देवाला भीष्माचार्यांना मारायचं नव्हतंच. भगवान हसले आणि अर्जुनाला सावध करून भगवान रथावर येऊन पुन्हा सारथ्य करायला लागले.
आणि भीष्म पितामह म्हणतात, मारावे मजला असेच असले चित्ती तुझ्या केशवा, तै माते मग कोण रक्षेल पहा विश्वेशना केशवा. हा मुख्यार्थ जनार्दना मज गमे भक्त प्रतिज्ञा खरी, की जे सर्व जनात होईल वृथा हो आपुली वै खरी. भक्त प्रतिज्ञा खरी करण्यासाठी स्वतःची प्रतिज्ञा खोटी करणारा भक्त वत्सल माझा परमात्मा आहे हे मला आज समजलं म्हणे. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रचिले. ओ, धनुर्धरा रचिले, धनुर्धरा रचिले. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा पुन्हा सुरू झालं. पुन्हा भीष्माचार्यांनी बाण मारले. अर्जुनाचा ते रूप बघून पुन्हा परमात्म्याने शस्त्र धरलं आणि भीष्माचार्यांवर धावत गेले. अर्जुनाने पाय धरले देवाचे. देवा तुमची प्रतिज्ञा आहे, तुम्ही हातामध्ये शस्त्र धरणार नाही. भगवंतांनी सांगितलं तू बेशुद्ध होतात तेव्हा एकदा तुटलेलीच आहे प्रतिज्ञा, आता दुसऱ्यांदा तुटते म्हणे, तुझ्यासाठी तुटते. पुन्हा भगवंताला अर्जुनाने सांगितलं देवा पुन्हा कशाला तोडताय प्रतिज्ञा. तेव्हा भगवान म्हणतात भीष्माचार्यांसारख्या माझ्या भक्ताची प्रतिज्ञा खरी होणार असेल तर 100 वेळा माझ्या 100 प्रतिज्ञा ओवाळून टाकायला मी तयार आहे म्हणे, मला त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही. म्हणून भीष्म पितामह म्हणतात मला तो प्रसंग आठवतोय देवा, जेव्हा तुम्ही माझी प्रतिज्ञा खरी केली आणि देवा तुम्ही माझ्या रथाचं कौतुक करत होता, माझ्या युद्धाचं कौतुक करत होता, अर्जुनाच्या युद्धाचं कौतुक करत नव्हता. म्हणे कसं. भीष्म पितामह सांगायला लागले, लक्षात घ्या, अर्जुन जेव्हा भीष्म पितामहांना बाण मारायचा तेव्हा भीष्म पितामहांचा रथ 40 हात मागे जायचा आणि भीष्म पितामहाने अर्जुनाला बाण मारला की अर्जुनाचा रथ नुसता हलायचा. पण भीष्म पितामहांच्या बाणाने अर्जुनाचा रथ जरी हलला तरी भगवान म्हणायचे वा पितामह काय बाण मारला वा. आणि अर्जुनानं बाण मारून त्यांचा 40 हात मागे गेला. एकदा सुद्धा वा अर्जुना भगवान म्हणायचे ना. एकदा अर्जुनाने पाहिलं, दोनदा पाहिलं, तीनदा पाहिलं, बाण ठेवला खाली धनुष्य बाण. देवाला विचारलं काय चाललंय म्हणे. अहो माझ्या बाणानं त्यांचा रथ 40 हात मागे जातो, एकदा सुद्धा वा अर्जुना तोंडात येत नाही आणि त्यांच्या बाणानं माझा रथ नुसता हलतो तर काय तुम्हाला शब्द कमी पडतात वा पितामह म्हणून. भगवंतांनी सांगितलं अर्जुना तू गांडीव धनुष्यधारी धनुर्धारेत श्रेष्ठ अर्जुन आहेस म्हणे. तुझ्या बाणानं त्यांचा रथ 40 हात मागे जावा यात विशेष नाही, पण तुझ्या रथावर मी बसलेला आहे आणि माझ्या प्रत्येक रूपात अनंत ब्रह्मांड आहे. त्या ब्रह्मांडाला घेऊन मी तुझ्या रथावर बसलेलो आहे आणि त्यांचा बाण जेव्हा येतो तेव्हा माझ्या सकट रथ हलतो. म्हणजे अनंत ब्रह्मांडाला एका बाणात हलवण्याची ताकद भीष्म पितामहांच्या बाणामध्ये आहे. तो भक्ताचा बाण सामान्य नाही, काय ताकद असेल बघा भीष्म पितामहांच्या बाणाची. मग अर्जुनाला समजलं बरोबर आहे म्हणे देवा, करा त्यांचं कौतुक, मी सुद्धा करतो म्हणे. असं भगवान अर्जुनाच्या रथाचं नाही भीष्माचार्यांच्या बाणाचं कौतुक करत होते. आणि भीष्म पितामह म्हणतात आज मी माझा देह तुम्हाला समर्पित करणार आहे देवा. म्हणून भीष्म पितामहांनी शेवटची प्रतिज्ञा, शेवटची स्तुती केली आणि स्वतःला भगवंतामध्ये समाविष्ट करून घेतलं. कृष्ण एवं भगवती मनोवा दृष्टिवृत्तीभी आवेश सोंत श्वास उपारमत वृत्ती स्थिर केली. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना जी का
छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, तब प्राण तन से निकले। जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, यम दर्शना दिखाए, जब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, तब प्राण तन से निकले। एक भक्त की है अर्जी, खुद गर्जती है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले। जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. भगवंताकडे हीच अपेक्षा आपण करायची आहे की जेव्हा आम्ही मरावर श्री गंगाजी का तट हो, यमुना का बंसी बट हो, गंगेच्या काठावर असावं,